आता पावसाळा येतोय. मस्त कुरकुरीत अशी स्वीट कॉर्न भजी तुम्ही कधी ट्राय केलेत का हो? खायला एकदम टेस्टी होतात. कांदे भज्यापेक्षा थोडीशी वेगळी आणि टेस्टी असे भजे, स्वीट कॉर्न भजी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर नमस्कार, मी प्रतीक्षा परत एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर इथे मी 2 छोटे-छोटे स्वीट कॉर्न कंस होते ते सोलून घेतले आणि तव्यावरती हलके असे भाजून घेतले. उकडणार नाही, कारण आपल्याला 5 मिनिटामध्ये ही रेसिपी बनवायची आहे. तर ते स्वीटकॉर्न भाजले की लगेच बेसन पीठ घेतलं 2 कप. त्यामध्ये ओवा टाकला, कांदा आणि कोथिंबीर टाकून घेऊया. तर जिरे नंतर मी हातावरती चोळूनच टाकणार आहे. लसूण वगैरे अजिबात वापरणार नाही. खूप छान पद्धतीने आपण हे भजे केले तर टेस्टी होतात. तर इथे हळद, चटणी वगैरे टाकून घेतली. तर स्वीटकॉर्न जे आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडेसे अबडधोबड बारीक करून घेणार आहे. तर ते देखील आपण या पिठामध्ये टाकून घेणार आहोत आणि मग नंतर कारण स्वीटकॉर्न बारीक केलं की थोडासा ओलसरपणा त्याला येतो. मग थोडंसं पाणी हलकं टाकून आपल्याला ज्या पद्धतीमध्ये भजे सोडायचे तसं मी इथे पीठ तयार करून घेतलं. तर याच्यामध्ये आपण 1 चमचा दही किंवा मी दही नव्हतं माझ्याकडे त्याच्यामुळं मी इथं कैरी टाकली. थोडीशी आंबूसपणा येण्यासाठी कैरी किसून टाकलेली आहे आणि तेल गरम करायला ठेवलं की आपण हे भजे तळून घेणार आहोत. तर अजिबात सोडा वगैरे न वापरता एकदम कुरकुरीत अशी आपली ही भजी तयार होतात आणि खायलाही चटणीबरोबर किंवा सोबत खूप टेस्टी भजे लागतात. तर इथे आपली सगळे भजे तळून झालेत. बघा किती क्रिस्पी आणि यमी कॉर्न भजी तयार झालेली आहेत. चटणी आणि सॉससोबत नक्की सर्व्ह करा. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.